आवाहन करण्याचा प्रयत्न करताय. विनयाजी, मी आपल्याकडे येईल. खरं तर दावे प्रतिदावे होत राहतील, मात्र येत्या काळातल्या फार महत्त्वाच्या निवडणुका या देशाच्या दृष्टीनं, राज्यांच्या दृष्टीनं देखील महत्त्वाच्या आहे. एका बाजूला महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक, बिहारकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि 2029 साली होणाऱ्या निवडणुकांचं ब्रँडिंग, हा सगळा अजेंडा हा मतदारांसमोर मांडला जातोय का? एक पत्रकार म्हणून आपल्याला काय वाटतं? विनया. मला असं वाटतं की आता खरोखर एक महत्वपूर्ण मुद्दा आहे, कारण की आपण अशा टप्प्यावर आहोत की जिथे बिहारचं जे SIR एक्सपेरिमेंट सुरू आहे त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी राष्ट्रीय पातळीवरही त्या रिफ्लेक्ट होणार आहेत. आणि त्यामुळे आता विरोधी पक्षांचं जे आंदोलन आहे ते असू देत किंवा भाजपचं जे म्हणणं आहे ते असू देत, बिहारच्या एकंदरीत इलेक्शनच्या बॅकग्राऊंडवर हा सगळा उहापोह होणं आता गरजेचं आहे. आणि एकीकडे भारतातल्या ज्या निवडणुका आहेत त्या वर्षानुवर्ष जगभरात बघितल्या जातात, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या निवडणुका घेतल्या जातात. दुसरीकडे असा एक टप्पा आलेला आहे की जिथे ट्रान्सपरन्सी विषयी प्रश्नचिन्ह उभारलं गेलेलं आहे. आणि त्याच्यात मला वाटतं की जितकं इलेक्शन कमिशन ट्रान्सपरंटली डेटा शेअर करेल तितकंच याबद्दलचं शंका निरसन जास्त चांगलं होऊ शकेल. आणि ह्या घडीला महाराष्ट्रातल्या लोकल बॉडी इलेक्शन तर आहेतच, पण एकंदरीत बिहारच्या बॅकग्राऊंडवर ही अत्यंत महत्वपूर्ण चर्चा आहे. आणि ज्याच्याबद्दल सांगोपांग चर्चाच नाही तर जे काही डाऊट्स आहेत, जे काही विषय आता उचलले जात आहेत त्याबद्दलही उत्तरं दिली गेली पाहिजेत. नुसतं आवाज दाबणं, मुस्कटदाबी करणं हे बरोबर. केवळ प्रश्न उपस्थित करून चालणार नाही, त्याची